हरे कृष्णा। हरे कृष्णा। मेरा नाम रिवांश अग्रवाल है। मेरा नाम मेघा अग्रवाल। आज हम दोनों भगवत गीता के कुछ श्लोक और उसके ऊपर चर्चा करने वाले हैं। रिवांश 8वें अध्याय के कुछ श्लोक सुनाने जा रहा है। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथाष्टमोऽध्यायः। अर्जुन उवाच किं तत् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र तेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं नेयोऽसि नियतात्मभिः। श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोऽधःकरो विसर्गः कर्म संवितः अधिभूतं चरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतान्वरम् अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यज्यत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मयि अर्पिता मनोबुद्धिः मामेवैष्यस्य संशयम् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् कविं पुराणामनुशासितारम् अणोरणीयं समनुस्मरेद्यः सर्वस्य दातारमचिन्त्यरूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यं यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। रिवांश ये कौन से अध्याय है? 8वां अध्याय क्या बोलते हैं इसे? भगवत प्राप्ति। 5वां श्लोक का अर्थ समझा सकते हो? भगवान क्या कहते हैं? हाँ, भगवान इस श्लोक में कहते हैं जो अंत समय में मेरा स्मरण करते हुए शरीर का त्याग करता है वह तुरंत मेरे स्वभाव को प्राप्त करता है। इसमें रंच मात्र भी संदेह नहीं है। तो इसलिए हमें क्या करना चाहिए? इसलिए हमें बचपन से ही भगवत गीता पढ़ना चाहिए, भगवान का नाम स्मरण करना चाहिए। तो लाइफ इज प्रिपरेशन एंड डेथ इज एग्जामिनेशन। तो लाइफ को हमें प्रिपेयर करना है भगवान का नाम लेने के लिए, ताकि अंत समय पे हम भगवान का नाम ले सके और भगवत प्राप्ति कर सके। और भगवत गीता में भगवान क्या कहते हैं कि हमें क्या अर्पण करना चाहिए उन्हें? भगवान 9वें अध्याय में बताते हैं पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिप्रदम् अश्नामि प्रयतात्मनः। इसका अर्थ है जो अगर हमने उन्हें तुलसी पत्र, पुष्प, फल, जल अगर इसको हमने उन्हें भक्ति पूर्वक या प्रेम पूर्वक अर्पण किया तो वह स्वीकार करेंगे। हरे कृष्ण। धन्यवाद। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, खूपच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लहान मुलांच्या ओटी जेव्हा भगवद्गीता येते तेव्हा खूपच वेगळं आपल्याला वातावरण निर्मिती होते. मगाशीच आपण ऐकलं डॉक्टर कोकणे परिवारांकडून शंखध्वनी. आम्हाला आमचे आई वडील सांगायचे आता अभ्यास करतोस का आमच्या नावाने शंख करतोस. बरोबर वेळेत त्यांनी मला थांबवलं, कारण आई वडिलांनी सांगितलं होतं की अभ्यास करतोस का शंख वाजवतोस. पण हे माझ्या आई वडिलांनी जरी सांगितलं तरी इथे काही परिवार आहेत, जसं आता या दोघांनी श्लोक भगवद्गीता सादर केली तसंच अजून एक आपल्या या गंगाली जैन परिवारातील एक सदस्य आहेत डॉक्टर कोकणे, डॉक्टर समीर कोकणे, आदिती कोकणे. हा जो परिवार आहे यांनी मगाशी शंखध्वनी केला. काल त्यांनी शंखध्वनीच्या लहरीने आपल्या या कार्यक्रमाचं मंगलमय उत्साहपूर्ण वातावरणात आपलं उद्घाटन केलं. तर ह्या डॉक्टर परिवारातील 2 छोट्या मुली
यांच्याही ओटी ह्या भगवद्गीता अगदी तोंडपाठ आहेत, यांच्याही ओठातून याच भगवद्गीतेतील काही ओळी आपण ऐकणार आहोत. जोरदार आपण स्वागत करूया भार्गवी आणि शांभवीचं. हॅलो. हॅलो, माझं नाव आहे शांभवी कोकणे. माझं नाव आहे भार्गवी कोकणे. आज आम्ही दोघी 15वा अध्याय म्हणून दाखवत आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अदृष्टोऽध्वम्
मुलांचा तोंडून हा जो काही आपण श्लोक ऐकला ना, हा सलग 5 मिनिट ऐकला. या 5 मिनिटातून या मुलांची एक टाइम मॅनेजमेंट पण वाखाणण्यासारखी आहे. या मुलांच्या आई वडील समोर आहेत, यांच्याही तोंडांमध्ये हीच भगवद्गीता चालू आहे. आणि जेव्हा या कार्यक्रमासाठी 3 सेकंद 4 सेकंद कमी आहेत, तेव्हा काय करायचं यांनी ठरवलं नव्हतं, पण बरोबर 3-4 सेकंद आधी त्यांनी शेवट केला आणि इतका गोड शेवट जो कोणालाही कळाला नाही. मागच्या वर्षी काय झालं होतं माहिती मित्रांनो, आपण हा जो काही फेस्टिवल करतो, या फेस्टिवलमध्ये एका मुलाने असंच कविताच्या ऐवजी असंच काहीतरी भगवंताचा एखादा श्लोक वगैरे म्हटला होता. आम्हाला आमच्या कल्चरल कमिटीमध्ये एक महाभाग म्हणता नाही येणार, आपलेच माणसं आहेत ही, पण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारी तशी महत्त्वाची व्यक्ती आपल्या सोसायटीत, तिने येऊन सांगितलं लहान मुलांचे काय ते भगवद्गीता आणि हे काय कोणता श्लोक वगैरे जरा परफॉर्मन्सच पाहिजे. मी तेव्हा त्यांना काही उत्तर नाही दिलं, त्यांना फक्त एवढंच सांगितलं होतं हीच मुलं आहेत, आपलं भविष्य आहे, त्यांना प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. पण मित्रांनो, मी त्या माणसाला